आम्ही निघालो होतो अशा एका जागी जिथे इतिहास घडला. जगासाठी ती मध्यरात्र होती, पण आमच्यासाठी एका स्वप्नाची सुरुवात. घड्याळात पहाटेचे 2:30 वाजले होते. थंडीची हलकी चादर आणि मनात फक्त एकच ध्यास, गडांचा राजा राजगड. रात्रीच्या शांततेत गाडीच्या इंजिनचा आवाज घुमत होता आणि रस्ते मागे पडत होते. गाडी पुढे जात होती, आजूबाजूला अंधार होता, पण मनात एकच नाव चालू होतं, राजगड. तोरणा जिंकल्यानंतर शिवरायांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला हा गड, राजगड, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा किल्ला. पूर्वी याचं नाव मुरुंबदेव होतं. सह्याद्रीच्या कुशीत ढगांना गवसणी घालणारं एक अभेद्य अक्राळ विक्राळ रूप, ज्याच्या एका हुंकारानं दिल्लीचं तख्तही हादरलं. तो म्हणजे किल्ले राजगड. स्वराज्याचं हृदय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला पहिलं भक्कम अधिष्ठान मिळालं ते या राजगडावर. ही स्वराज्याची पहिली राजधानी. 1-2 नव्हे तर तब्बल 26 वर्ष स्वराज्याची सूत्र याच मातीतून होती. आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराजांच्या कल्पकतेतून साकारलेलं हे राजकीय केंद्र होतं. भूगोलाचं वरदान आणि लष्करी ताकद. पुणे जिल्ह्याच्या पसाळ्यात समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर हा गड आजही छाती काढून उभा आहे. निसर्गाचं असं अजब वरदान की चारही बाजूंनी डोंगर रांगांचं नैसर्गिक संरक्षण. शत्रूने नजर वर करून पाहायची हिंमत केली तरी त्याला फक्त काळ कडाच दिसायचा. म्हणूनच याला लष्करी कौशल्याचा अजोड नमुना मानलं जातं. राजगड म्हणजे केवळ किल्ला नाही, तर ते एक अभेद्य चक्रव्यूह आहे. पद्मावती माची. स्वराज्याचा मुख्य कारभार जिथून चालायचा. इथले राजवाड्यांचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या आजही त्या सुवर्ण काळाची साक्ष देतात. संजीवनी माची. संरक्षणाची सर्वात लांब ढाल. शत्रूला रोखण्यासाठी मैलोमैल पसरलेली ही तटबंदी म्हणजे मराठ्यांच्या चिकाटीचं प्रतीक. सुवेळा माची. गडाचा सर्वात दुर्गम आणि अवघड भाग. निसर्गाची प्रलयंकारी रचना आणि मानवी जिद्द जिथे एकत्र येते ती ही सुवेळा माची. बालेकिल्ला. राजगडाचा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग. जणू काही आकाशाला स्पर्श करणारं स्वराज्याचा स्वाभिमानच, जिथून संपूर्ण मावळ प्रांतावर महाराजांची घारीसारखी नजर असायची. पुण्याहून साधारण 1.5 तासाचा प्रवास करून 4 वाजता आम्ही पायथ्याला पोहोचलो. तो काळोख आणि ती थंडी अंगावर रोमांच उभे करत होती. 4:15ला आम्ही चढायला सुरुवात केली. ट्रेक करताना एक गोष्ट मनात सतत येत होती, या वाटेनं प्रत्यक्ष महाराज चालले असतील. मित्रांनो, राजगड हा फक्त किल्ला नाही, ते स्वराज्याचं पहिलं पॉवर हाऊस आहे. सलग 26 वर्ष राजगड स्वराज्याची राजधानी होती. याच गडावरून महाराजांनी अफजल खानाचा वध, आग्रा मोहीम आणि शाहिस्तेखानाची फजिती अशा अनेक मोहिमांचं नियोजन केले होते. जसा उजेड व्हायला लागला तसा राजगडाचा तो भव्य विस्तार डोळ्यासमोर येऊ लागला. इथल्या प्रत्येक दगडानं इतिहास अनुभवलाय. आम्ही जेव्हा वर पोहोचलो तेव्हा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. ती तटबंदी, तो सुवेळा आणि संजीवनी माची, असं वाटतं जणू आपण त्या सुवर्ण काळात परतलो आहोत. हा फक्त ट्रेक नव्हता, ही एक भेट होती, स्वतःशी आणि स्वराज्याच्या राजधानीशी. आणि मग तो क्षण येतो. रात्र आपले अंतिम श्वास घेते. अंधार एक एक करीत हार मानतो. आकाशाच्या छातीवर सुवर्णाची एक रेषा उमलते आणि एका सेकंदात हजारो वर्षांचा किल्ला पुन्हा जन्माला येतो. हा फक्त सूर्योदय नव्हता, हा होता विजय. अंधारावर, थकव्यावर, नको म्हणणाऱ्या मनावर आणि स्वतःवर केलेला विजय. हा प्रवास आयुष्यभराच्या आठवणीत बसण्यासाठी. लोक विचारतात, काय मिळतं एवढ्या रात्री फिरून? त्यांना काय सांगू, इथे आल्यावर जे समाधान मिळतं ना, ते खाली शहरातल्या सिमेंटच्या जंगलात कधीच मिळणार नाही. रात्र वैऱ्याची असली तरी तीच रात्र आम्हाला खूप काही शिकवून गेली. पायथ्याला परतताना पाय जड झाले होते, कारण शरीर खाली येत होतं, पण मन मात्र अजूनही तिथेच त्या तटबंदीवर घुटमळत होतं. पुन्हा भेटण्याचं वचन देऊन आम्ही निरोप घेतला राजगडाचा.